आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। बागलाण तालुक्यात अत्याधुनिक डाळिंब संशोधन केंद्र उभारावे, आमदार दिलीप बोरसे यांची मागणी। बागलाण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर कांदा, द्राक्ष आणि डाळिंब या पिकांचे उत्पादन घेतले जाते। या पार्श्वभूमीवर तालुक्यातील डाळिंब संशोधन केंद्राची क्षमता वाढवून ते अत्याधुनिक संशोधन केंद्र म्हणून विकसित करावे, अशी मागणी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान विधानसभेत केली। यावेळी त्यांनी कांदा पिकाच्या लागवडीपासून काढणीपर्यंतची जी रामजी योजनेत समावेश करून कांदा निर्यात धोरण निश्चित करावे, तसेच डाळिंब व द्राक्ष पिकांसाठी क्रॉप कव्हरची सुविधा उपलब्ध करून द्यावी, तालुक्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्पांना निधी देण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली। आमदार बोरसे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला सर्व घटकांना न्याय देणारा व शेतकरी केंद्रित अर्थसंकल्प असल्याचे सांगत त्यांचे अभिनंदन केले। तसेच शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या 2 लाख रुपयांच्या कर्जमाफीबद्दल बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांचे त्यांनी आभार मानले। अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान आमदार बोरसे यांनी बागलाण तालुक्यातील शेती, सिंचन, शिक्षण, कृषी संशोधन आणि पर्यटन विकासाशी संबंधित विविध मुद्दे सभागृहासमोर मांडले। बागलाण तालुक्यातील ऐतिहासिक साल्हेर किल्ला हा महत्त्वाचा वारसा स्थळ असून येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देतात, त्यामुळे किल्ल्याचा पर्यटन विकास करून सुरक्षेच्या दृष्टीने येथे पोलीस चौकी स्थापन करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली। तसेच बागलाण तालुक्यातील सटाणा व जायखेडा पोलीस स्टेशन येथे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक निवास व्यवस्था उभारावी, अशी मागणी केली। जायखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत 120 पेक्षा अधिक गावे येत असल्याने कायदा व सुव्यवस्था राखताना अडचणी निर्माण होतात, त्यामुळे नवीन नामपूर पोलीस स्टेशन स्थापन करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले। बागलाण तालुका हा कांदा व डाळिंब उत्पादनासाठी राज्यात ओळखला जातो। येथे मोठ्या प्रमाणावर या पिकाचे उत्पादन घेतले जाते, त्यामुळे तालुक्यातील डाळिंब संशोधन केंद्राला अत्याधुनिक प्रयोगशाळा व संशोधन सुविधा देऊन त्याचा विकास करण्यात यावा, जेणेकरून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व संशोधनाचा थेट लाभ मिळेल, असेही आमदार बोरसे यांनी नमूद केले। बागलाण तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध मुद्द्यांवर सभागृहाचे लक्ष वेधून शासन यावर सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा आमदार दिलीप बोरसे यांनी व्यक्त केली। BV न्यूज महाराष्ट्रासाठी कैलास पवार। या शहरात नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती व्हावी, असे या माध्यमातून आपल्याला विनंती करतो। आपल्या माध्यमातून पुन्हा मी आपल्या माध्यमातून आपले लक्ष वेधतो की माझ्या बागलाण विधानसभा मतदारसंघामध्ये आपला साल्हेर हा किल्ला महाराष्ट्राच्या युनेस्कोच्या यादीमध्ये आपल्या महायुतीच्या सरकारने घेतला आहे आणि साल्हेर या भागामध्ये अनेक पर्यटक येत असतात आणि त्या पर्यटकांची सुरक्षा देण्यासाठी तिथं नवीन अशी पोलीस चौकी झाली पाहिजे। त्या दृष्टिकोनातून मी आपल्या माध्यमातून विभागाला आणि देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो की माझ्या मतदारसंघातील जायखेडा पोलीस स्टेशन अंतर्गत आणि सटाणा पोलीस स्टेशन अंतर्गत त्यांच्या पोलिसांची राहण्याची सोय असेल ती करण्यात यावी। खास करून मी आता कृषी विभागाकडे खास करून आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी 2 लाखापर्यंत सर्वांना कर्जमाफी दिली। मी माझ्या तालुक्याच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांचे अभिनंदन करतो आणि या कृषीच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघामध्ये कांदा हे पीक प्रामुख्याने घेतलं जातं आणि त्या प्रामुख्याने 70,000 हेक्टर हे पीक घेतलं जातं आणि माझ्या अभ्यासाने आणि सर्व कृषी अधिकाऱ्यांच्या माहितीने जवळजवळ 11 लाख क्विंटल कांदा आज आमच्या बागलाण विधानसभा मतदारसंघाच्या शेतीवर उपलब्ध झाला आहे। त्यासाठी आपल्या कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून त्या कांद्याची आयात निर्यात धोरण ठरवण्यासाठी त्याचा पुढे निर्णय घ्यावा। खास करून कांदा पीक काढण्यासाठी लागवडीसाठी MRC अंतर्गत आता नवीन केंद्र शासनाने जी रामजी योजना काढली आहे त्या अंतर्गत कांदा लागवड आणि कांदा काढण्यासाठी या योजनेत त्यांचा समाविष्ट करावा। खास करून माझ्या बागलाण विधानसभा मतदारसंघामध्ये द्राक्ष आणि डाळिंब ही शेती प्रामुख्याने केली जाते आणि त्या द्राक्ष आणि डाळिंब शेतीसाठी पुन्हा द्राक्षासाठी क्राफ्ट कव्हर हा तिथं दिला गेला पाहिजे। कमीत कमी 5 एकरला तिथं क्राफ्ट दिला गेला पाहिजे आणि प्रामुख्याने डाळिंब शेतीसाठी सुद्धा आमच्या या बागलाण विधानसभामध्ये संशोधन केंद्र हे पुन्हा तिथे स्थापन आहे, त्याला स्टॉप वाढवून तिथे चांगल्या पद्धतीने लाईटी द्यावी। पुन्हा जलसंपदाच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो की माझ्या मतदारसंघामध्ये अनेक जलसंपदाचे कामं आहेत,
अप्पर पुणे प्रकल्पाला आता संरक्षणाची मान्यता मिळाली आहे आणि त्यात प्रामुख्याने आरोग्यकारी डावा उजवा कॅनल असू द्या अथवा तारीख क्रमांक 8 असू द्या, त्याला शासकीय मान्यता मिळण्यासाठी शासन स्तरावर आता प्रयत्न आहेत. त्याला निधी उपलब्ध करून द्यावा ही विनंती करतो. थांबतो. जय हिंद.